गणेश नाइक के जन्मदिन पर बधाई देने पहुंचा जनसैलाब। सभी ने उनकी लंबी उम्र की कामना। वन मंत्री और पालघर जिले के पालक मंत्री गणेश नाइक जी के जन्मदिन पर महाराष्ट्र राज्य के वन मंत्री और पालघर जिले के पालक मंत्री श्री गणेश जी नाइक के जन्मदिन के अवसर पर वाशी में एक अभिष्ट चिंतन समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर पूर्व एमपी कपिल पाटिल, तमाम नगर सेवक, शुभचिंतक मौजूद रहे। सभी ने उनकी लंबी उम्र की कामना की। किती जगल्यापेक्षा कसं जगलाय महत्त्वाचं। माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण महत्त्वाचं। ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये याचा अर्थ मीच असा एकटा असा नाही, असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपला हात पण साफ ठेवलं, आपलं मन पण साफ ठेवलं। पण काही लोकांना पी हालत आणि हो गोरी, आता म्हणजे ही म्हण आहे ना प्रचलित, म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होतं, तर अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असतं। दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापाशिवाय दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही। आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या। खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे, परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता मी इथं आलो। प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या, त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले, काहींना दूरवरून येणं पण शक्य होत नाही, परंतु ते आपले सदिच्छकच आहेत आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे समाज कार्य करताना, समाजाला आनंद देताना कामाला येतील। आता काही लोक बोले 100 वर्ष जागा, आता कशाला 100 वर्ष जगायचं? जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सरायचं। आता मी तर माझ्या आयुष्यात खुश आहे, म्हणजे तुम्ही सगळेजण बघता, मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीनं त्या माणसाचे अश्रू पुसण्याचा मी प्रयत्न करतो। सगळ्यांचे अश्रू काय मी पुसू शकत नाही, कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आभाळ फाटले त्याला ठिगळ लावून काय त्याच्यातून उपाय होणार, परंतु आपल्या परीनं आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोकसुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घडतेच। एकूणच सगळ्या गोष्टीचं आता म्हणजे शेवट गोडच होणार आहे। भविष्यकाल निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे मी। आता कधीतरी एक दिवशी तुम्हा सगळ्यांना गप्पा गोष्टी करायला बोलवून वन खातं कशा प्रकारे ह्या उर्वरित आता राहिलेत 4 वर्ष 2 महिने, म्हणजे टोटल 50 महिने, 50 महिन्याचे वन खात्याचे नियोजन मी करायचं ठरवलेलं आहे, केलेलं आहे। आता 17 तारखेला इथंच कार्यक्रम आहे। वन खात्यामार्फत या ठिकाणी मध म्हणजे हनी हिचं लॉन्चिंग होणार आहे। माननीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं वन खात्याच्या माध्यमातून लाकडापासून बनवलेल्या मूर्त्यांचं या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदरपासून बनतात वन खात्यामार्फत, परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आहे आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या, कधी परवा। आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवी मुंबईतल्या पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय मी सांगण्याचा प्रयत्न करतो। दादा, एकंदरीत हेवे दावे जे आहेत ते धर्म, जात, भाषा, वर्ण, वर्ग याच्या माध्यमातून समाजामध्ये भिंती पाडण्याचं काम कोणी करू नये, त्याच्यातून काही चांगलं निघत नाही। माझं म्हणणं आहे की लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या। मानवतावादातून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला जीवन जगताना सुद्धा आनंद। आणि मला कसल्या गोष्टीचं वावडं नाही। तुम्ही बघितलं असाल की माझ्यावर प्रेम करणारे हिंदू आहेतच, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, शीख आहेत, किंवा चुकून काय ठिकाणात पारशी पण प्रेम करतात।
आणि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय वगैरे का ते शेवटी आपण भारतीय आहोत. आणि त्या निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे हे कोणी नाकारणार आणि त्याला अग्रत धरणार. परंतु अन्य जे भाषिक लोक आलेत त्यांना सुद्धा आपण आपल्याबरोबर सामावून घेतलं पाहिजे. आपली संस्कृती त्याने जर जतन करण्याचं मंजूर केलं तर आपण त्या भावनेतून त्यांना जवळ केलं पाहिजे. आणि मी माझ्या आयुष्यात जवळ केलेलं आहे. सर सर्वप्रथम सर्व पत्रकारांकडनं बघा, बाब अशी की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार, रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार, बकुलीची लावणार, प्राजक्ताची लावणार, रुद्राक्षाची लावणार, सोनचाफीची झाडं, अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाचे रस्ते दिसतील. मी समृद्धी महामार्गसुद्धा फॉरेस्टकडे आले आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैशाची गरज आहे आणि FDCMच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू. आणि भविष्य आजवर म्हणजे याचा माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा दावा नाही आहे. प्रत्येकाने आपल्यापर्यंत पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे पलीकडे जंप मारायचं ठरवलं आहे किंवा आपण म्हणजे आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार 6 मारायचं ठरवलेलं आहे. आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्याबरोबर घेऊन, सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे. ठीक थँक्यू. थँक्यू दादा. चला